पोलीस स्टेशन मंठा हद्दीमध्ये पाटोदा शिवारात दुधना डॅमचे डाव्या कालव्यामध्ये एक 40 ते 50 वर्षाच्या वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह त्याचे हातपाय बांधलेला टाकलेला मिळून आलेला आहे। मंठा तालुक्यात खळबळजनक घटना। कालव्यात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आणि धक्कादायक म्हणजे हातपाय बांधलेल्या अवस्थेत। मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारात निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षे असून उंची सुमारे 165 सेंटीमीटर, बांधा मध्यम आणि रंग सावळा आहे। केस काळे पांढरे असून गळ्यात काळा दोरा आणि तुळशीची माळ आढळली आहे। तसेच अंगावर माचो कंपनीची विटकरी रंगाची अंडरवेअर आणि लाल रंगाचा करदुरा असल्याचे निदर्शनास आले। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सदर मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस ठाण्याकडून सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी रेंगे यांनी नागरिकांना मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे। संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ मंठा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रकार अपघात की घातपात याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे। आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा। मी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतूर जिल्हा जालना याद्वारे आवाहन करतो की दिनांक 26/3/2026 रोजी पोलीस स्टेशन मंठा हद्दीमध्ये पाटोदा शिवारात दुधना डॅमचे डाव्या कालव्यामध्ये एक 40 ते 50 वर्षाच्या वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह त्याचे हातपाय बांधलेला टाकलेला मिळून आलेला आहे। ज्याचे अंगामध्ये राखाडी कलरची माचो कंपनीची अंडरवेअर होती आणि गळ्यामध्ये काळा दोरा, तसेच तुळशीच्या बारीक मण्यांची माळ आणि कमरेला लाल रंगाचा दोरा आणि त्याला नाचकन लटकवलेले मिळून आलेले आहे। तरी अशा वर्णनाचा इसम आपल्या गावातून किंवा परिसरातून हरवलेला असेल किंवा मिळून येत नसेल तर सर्व त्याबाबत पोलीस पाटलांना कळवावे। तसेच पोलीस पाटलांनी याबाबतची माहिती किंवा गावातील नागरिकांनी याबाबतची माहिती मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमुख तसेच तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक इदाठे यांना यासोबत जोडलेल्या शोधपत्रिकेतील मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी व सहकार्य करावे।